राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात असून आता यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा केली आहे। बहिणींना व्यवसाय उभारणीसाठी 40,000 पर्यंत कर्ज देण्याचा विचार केला जात असल्याचं अजित पवार यांनी आयोजित नांदेडमधील कार्यक्रमात सांगितले। अजित पवार यांनी सांगितले की लाडक्या बहिणींना मला सांगायचं आहे की कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज पसरवतात। लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देतो। ज्या लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी योजना कधीच बंद होणार नाही। या योजनेतून महिलांना मदत होते। आम्ही आणखी एक प्रस्ताव आणलेला आहे। या संदर्भात बँकांशी बोलणं सुरू आहे। काही जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या आहेत। 1500 रुपये महिलांना दिले जातात, त्याऐवजी 30 ते 40,000 रुपये महिलांना द्यायचे आणि त्यांचे हप्ते लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कापले जाईल। जर महिलांना भांडवल मिळालं तर त्या व्यवसाय सुरू करू शकतात। यातून तिचं कुटुंब ती उभं करू शकेल। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।